मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। सकाळ झालेली, आता बघा सगळी कामं आवरली, स्वयंपाक झाला, अंगणात वाय सरा टाकला, वाय चूल सारावली आणि आता का नाही काय झालं, घरातली ना मूग डाळ संपलेली। मग आता मूग डाळ संपली म्हणून का नाही, आता बघा ना वरण करायचं म्हणलं किंवा मूग डाळीची आमटी करायचं म्हणलं की डाळ ही लागतीच का नाही। मग मी हे का नाही ही घरचं देशी मूग घेतलेलं आहे। ही बघा पिवळं मूग आहेत। मूग म्हणजे आता मोठा हिरवा मूग असतो, बारीक पिवळा मूग असतो, पण ही ना प्युअर देशी मूग आहे घरचा। म्हणजे पावसाळी जे आमच्या इकडे का नाही घेवडं, चवळी, मूग असे पिकं घेतली जातात, त्याच्यामध्ये मी ही पिवळा मूग घेतलेला आहे। तर आता ह्या पिवळ्या मुगाची डाळ आपल्याला कशी बनवायची, तर मी ही आता आपल्याला सुरुवातीला का नाही आपल्याला भाजून घ्यायचे तर मूग। तर मी ह्या आदुलीने मोजून आहे का नाही बरोबर आहे ना आदुलीच्या मापाने मूग घेतलेले आहे। बघा बरोबर एक आदुली आणि थोडंसं वरती आहे, तर म्हणजे जवळजवळ 2.5 ते 2.25 किलो असं वजनीप्रमाणे अंदाज आहे ना मी हे घेतलेले। आता ही आदुलीवर जर डाळ मी जर केली का नाही तर कशी सुद्धा का नाही अगदी बरोबर 6 महिने मला ही डाळ जाते। तर आता मी सगळ्यात अगोदर काय करणार आहे, चूल पेटवून आहे का नाही आपल्याला ही मूग भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यानंतर एक अर्धा तास आपल्याला उन्हाला ह्याला तापवाय ठेवायचं आणि जात्यावरती मस्त अशी का नाही आपल्याला ही डाळ बनवायची। तर सगळ्यात अगोदर आहे ना मी चूल पेटवते आणि मूग भाजून घेते। आता चूल पेटवून झालेली, आता हे तवा तापाय ठेवते आणि तव्यात आहे का नाही आपल्याला असं आंबूळ आंबूळ ही मूग भाजून घ्यायच्या। तर सगळं एकदम काय तव्यात बसणार नाही, तर ही नीट करून अगोदर आहे का नाही वावरातलं शेंगा तोडून मग त्याचे का नाही बडवून ह्याचं मूग तयार केलेलं आहे, वाढवून बिडवून आणि स्वच्छ ही धुतलेलं आहे। त्याच्यामुळं अजिबात माती आणि रीती कसलीच नाही। ही देशी मूग असल्यामुळं एका अर्धा का नाही असा कुचीर बी राहतो, म्हणजे का नाही बारीक असतं ही, म्हणजे पोचलेला नसतो। त्याच्यामुळे असं वाटतं की जणू काय हा मूग काय मिक्स आहे का काय, पण हा देशी मूग आहे ना प्युअर देशी मूग आहे पिवळा। आणि हे आहे का नाही भाजून ठेवलं ना, समजा तुम्हाला जर वाटलं काय नाही का आपल्याला मोड आणून मुगाची आमटी करायची किंवा मुगाची उसळ करायची, तर ही मात्र मग तुम्हाला ना न भाजता का नाही व्यवस्थित वाळवून बिळवून ठेवायला लागते। आणि जर आपल्याला डाळ करायची असेल तर भाजून आहे का नाही हे असंच मूग वाळवून परत वाळवून ठेवलं ना डब्यामध्ये भरून, तर 12 महिने म्हटलं तर ह्याला भुंगा बिंगा काही कीड माकोडा होत नाही। तर आता आपल्याला तवा तापलेला आहे, आता आपण आहे ना थोडं थोडं करून मूग भाजून घ्यायचं। तर मूग आपल्याला आंबूळ आंबूळ भाजून घ्यायचे, तर करपलं नाहीच पाहिजे। वाईच मूग जर करपलं त्याच्यावरचं जर फलफट करपलं ना तर आतल्या डाळीला का नाही असं काळं डाग पडते। पण असं ह्या पद्धतीने आपल्याला मूग भाजून घ्यायचे तर सगळं। आता पहिलं भाजलेलं मी ह्या परातीत काढून घेते। आता सगळं मूग आपलं भाजून झालेलं आहे, तर मस्त असं आपलं मूग भाजले। तर आता असं थोडं थोडं का नाही असं डाग सुद्धा मुगावरती पडलेले आहेत। असं डाग पडलं की आपलं मूग भाजलं जाते। तर आता ही आपण असेच आहे ना परत एक अर्धा तास आहे ना उन्हाला ठेवायची आणि नंतर मग ह्याची डाळ करायची। इथंच अशी उन्हाला ठेवते, नेमकं असं चांगलं जास्त पातळ बी असं पसरून घालायचं नाही, असं ठेवायचं। ह्याला एक अर्धा तास ठेवायचं आपल्याला। चला आता
अर्धा तास आपलं झालेलं इथं मूग चांगलं असं तापलेलं इथं. आता हे मूग आपल्याला घ्यायच्यात आणि जात्यावरती आपली ह्याची डाळ करायची बघा. बघा आता ही चांगलं असं उन्हात का नाही गरम झालेली ही मूग इथं. आणि आता ही जाते ह्या जात्यावरती आपल्याला घरगुती डाळ तयार करायची. काय होतं घरचं देशी मूग आहे तर आणि घरगुती डाळ केली का नाही म्हणजे आता आपण दुकानातनी जर मुगाची डाळ आणली तर का नाही त्याच्यावरती फलफटा अशी काय राहत नाही. पण ह्याचा आपण घरगुती दात्यावरती डाळ करतो का नाही मग थोडंफार एक अर्धा फरफट राहतच. पण ह्या पद्धतीने का नाही मी आता डाळ करणार आहे जात्यात. मस्त अशी देशी मुगाची डाळ आहे नाही आपलं घरगुतीचं. आम्ही दरवर्षीच म्हणजे करतो खायापुरतं मूग करायचं आणि घरी डाळी आपल्या ह्या बनवायच्या अशा. आता ह्या पद्धतीने का नाही जात्यावरची डाळ आपली करते मी. बघा मस्त अशी डाळ पिवळी धमू कशी उठती. आता ह्याला पाकडायची बिघडायची नेमकी बघा एकदम मस्त अशी का नाही पिवळी धमूक डाळ ही पडती. आता सगळं ह्या जात्यावरती मूग आहे का नाही मी पहिला आधी भरडून घेते. आपली भरडून झालेली असं काय सारलं म्हणजे मग कणर सुद्धा राहत नाही. मग सगळी डाळ बघा आपली भरडून झालेली. आता ही आपल्याला का नाही पाकडायची अशी सुपाने. म्हणजे आता ती फलपाटा असते का ना ती फलपाटा अशी पुढे येतो. ही फलपाट अजिबात त्याच्यात डाळ राहत नाही आणि अशी पाकडली का नाही हा बघा ह्या पद्धतीने आपण डाळ मस्त असे का नाही पाकडून घेतली. आता देशी मूग असल्यामुळं का नाही एक अर्ध फलपट राहतच ह्याच्यातनी. पण हा बघा एकदम अशी पिवळी धमूक डाळ भराडल्या आपण पाकडाय घेतो ना त्यावेळेस थोडासा डाळीचा असा ना कणूर झालेला असतो त्याच्यामुळे पीठ असं डाळीला लागलं जातं म्हणून आपली डाळ अशी पांढरात दिसते. पण जो जो मुरल का नाही तो मग अशी पिवळी धमूक डाळ उठते बघा एकदम मस्त अशी आपली डाळ झालेली. आता एवढी थोडीशी डाळ आपली राहिली पाकडायच्यात मी सगळीच पाकडून घेते. हा बघा झाडून पाकडून एकदम आपली का नाही डाळ तयार झालेली. देशी मुगाची डाळ आहे ही बघा मस्त अशी का नाही पांढरी शुभ्र पिवळी धमूक कशी डाळ आपली तयार झाली. हा थोडंफार काय होतं की जी एखादा मोठा मूग असेल किंवा बारका मूग असेल
ही जात्यात नाही का नाही, बारीक असला की मग ती पडून जातो, म्हणून एक अर्धा मूग तसंच राहतो. किंवा ही देशी मुगाची फलपाट बी सगळी निघत नाहीत, का निघत नाही तर ती देशी मूग आहे. आणि मग आपण काय करतो, डाळ शिजत घातल्या ना तर डायरेक्ट आपण अख्ख्या डाळीचं तर काही कालवण करतच नाही, शिजवल्याशिवाय तर काही कालवण आपण करत नाही. मग डाळ शिजत घातल्यानंतर शिजत आल्यावर ती फलपाट नेमकी वर येतात. मग आपली ही फलपाट सुद्धा अजिबात ते आमटीव बिमटीव कशाव जे तुम्ही डाळीचं पदार्थ बनवता का नाही त्याच्यावर अजिबात काय ती राहत नाही. तर मग चला मंडळी, माझी घरगुती जात्यावरती जी केलेली देशी मुगाची डाळ कशी काय वाटली का नाही, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला का नाही ते कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही माझी एवढी मुगाची डाळ कशी काय झाली का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.